नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज वार आहे शुक्रवार आणि डेट आहे ती 5 जून 2026 आणि वाजलेले आहेत सकाळचे 6 वाजून 50 मिनिटं झालेले आहेत. मी आता निघालोय केळव्यावरून घरी जाण्यासाठी. कालचा व्लॉग बघितला असेल तुम्ही, तर तुम्हाला माहितीच असेल की मी केळव्याला आलो होतो आणि सकाळ सकाळच चाललोय घरी. आता निघालोय जस्ट आणि बाहेर निघालो तर वातावरण थंडगार आहे. घरामध्ये खूप गरम होत होतं. रात्री नीट झोप पण नाही लागलेली मुळात. बाकी सनराईज तर झालेला आहे, कारण की सनराईज सध्या तरी रोज लवकरच होत असेल 6 वाजेपर्यंत, कारण की आता वाजलेले आहेत 6:45. घरी जाण्यासाठी निघालोच होतो आणि आता माहीम सोडलाच होता. पाणेरी जवळ पोहोचलो आणि रिमझिम पाऊस आलेला आहे. माझ्यासाठी तर हा पहिला पाऊस असेल या वर्षीचा. कॅमेरामध्ये दिसत नसेल कारण की थोडा थोडा झालेला आहे. थोडा फास्ट आला तर परत आपण कॅमेरा चालू करूया. या बाजूला पाऊस पडून गेलेला आहे. आपल्याला थोडासाच पाऊस लागला, म्हणजे रिमझिम. त्याच्यात तर रोड पण ओले नव्हते झाले. तर इथे कॉलेज रोड पर्यंतचा रोड पूर्णपणे सुके होते, पण जसंच कॉलेज रोड सोडला आणि नवीन नवीन स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत या एरियामध्ये फुल जोरदार पाऊस येऊन गेलेलाच आहे. मला अजूनपर्यंत तरी पाऊस लागलेला मिळत नाही. आणि या बाजूला आता वातावरण पूर्णपणे खूप जास्त थंडगार झालेलं आहे, पण पावसाची जास्ती शक्यता वाटत नाही. ढग थोडेफारच आहेत. एकाच बाजूला ऊन होतं आणि एका बाजूला थोडेफार पावसाचे ढग होते. बघा, इथे जाऊन पुढे पाऊस संपलेला आहे. म्हणजे रोड सुके लागलेले आहेत. थोडासाच पाऊस पडलेला आहे. आज तरी शक्यता वाटत नाही. असं असलं की थोड्याच वेळात खूप जास्त गरम होईल जर पाऊस पडला नाही तर. 7 वाजून 20 मिनिटं झालेले आहेत. जस्ट घरी पोचलो आणि आता व्हिडिओ एडिट करतो. सॉरी, व्हिडिओ एडिट झालेली होती रात्री, प्रोड्यूस पण झालेली आहे. अपलोडिंगला टाकतो, थंबनेल टायटल एडिट करतो आणि मग पुन्हा झोपतो. पण आंघोळ करून झोपेल की असंच ते विचार करावा लागेल. पण आंघोळ करून झोपणंच बरोबर असेल, म्हणजे काहीतरी खाऊन वगैरे झोपेल. तर तुम्हाला पुढे कळवतोच. भेटूया पुढे. 8 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत. जस्ट फ्रेश झालो. आता नाश्ता वगैरे करून घेऊ आणि मग थोड्या वेळ झोपूया. मग जेव्हा मी झोपेतून उठेल तेव्हा भेटू आपण. तसं तर आज काहीच प्लॅन नाही मिळत कुठे जाण्याचा. जर प्लॅन झाला तर ते तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. नाश्त्यामध्ये आहेत कांदे पोहे आणि त्यासोबत ब्लॅक कॉफी. 11 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत. मस्त 2.5 ते 3 तास झोपलो. आता उठलोय आणि आता बाईक द्यायला चाललोय अमोलची, जी मी रात्री आणली होती केळव्याला जाण्यासाठी. आणि मग येऊ आणि जेवू. जेवण तर रेडी आहे, पण 1 तासानंतर जेवूया. मग थोडे व्लॉग्स बघू, मग पुन्हा गुड नाईट करू, म्हणजे झोपून जाऊ. नंतर मग संध्याकाळी पाहूया प्लॅन काय होतो. 12 वाजलेले आहेत आणि आता आम्ही चाललोय बोईसरला थोड्या कामासाठी. मी आणि चिराग आहे. थोडं अर्जंट काम आहे एक, ते आटपून मग घरी जायचं आहे. बाकी कुठे जाण्याचा प्लॅन तर मिळत नाही. आणि ऑब्विसली चिराग आलाय तर जीटी घेऊनच आलाय. 1 वाजून 40 मिनिटं झाली आहेत. बोईसरवरून थोड्या वेळापूर्वीच आलो. परत चेंज केले कपडे, कारण की खूपच गरम होत होतं. आणि चिराग गेला घरी. आता जेवूया आणि मग झोपू, नाहीतर थोडेफार ब्लॉग्स बघू. आज जेवणामध्ये आहे राईस आणि चिकन. 6 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत. झोपलो डायरेक्ट जेवल्यानंतर.
म्हणजे नाही व्लॉग्स बघितले, नाही दुसरं काहीच नाही केलं, डायरेक्ट झोपून गेलो. आता जाऊन उठलो आहे 6 वाजता. आता 10 मिनटापूर्वी फ्रेश झालो. आता चाललो आहे क्रिकेट खेळायला. तर चला क्रिकेट खेळायला जाऊया. आता आम्ही आलेलो खेळायला क्रिकेट, पण इथे माहीत पडलंय पैज लागले. मयूर, कोणी पैज लावलंय? पैज लावले आम्ही वैभव राऊत बरोबर थंड्याची. आणि नेट पण ना शेवटला नेट पण उचलणार आणि नेट पण काढणार असते 100%. 100% आपल्याला एफर्ट 100% द्यायचे ना. देणार आणि आपल्याला हरवायचं आहे 100%. मयूर इकडे पहिली सिरीज आम्ही हरले. तर त्यांना वाटलं का सर्व जिंकू, पण आमचा दम काढलेला त्यांच्या. बघा कसे रडके. बघा हेच आम्हाला बघायचं होतं. हे बघा प्रथमेश राऊत आणि त्यांचे सर्व टीम मेंबर्स नेट चढवत आहेत. आणि त्यांचा प्लेयर तिलक वर्मा. आज जेवणामध्ये राईस, चपाती आणि चिकन फ्राय. 9:40 झालेले आहेत. आता जेवतोय. सकाळपासून म्हणजे ब्लॉगमध्ये काहीच दाखवलं नसेल, फक्त केवळवरून घरी आलो, बाकी खेळायला गेलो होतो. बाकी पूर्ण दिवस तर आराम करण्यातच गेला. आणि होप करतो हा ब्लॉग आवडला असेल. थोडे दिवस ॲडजस्ट करा. नक्कीच मी तुमच्यासाठी आता जेव्हा पाऊस पडेल तेव्हा चांगले ब्लॉग्स आणण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे वीकली 1 ते 2 लोकेशन तर एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करणारच आहे. तर होप करतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. मित्रांनो, 10:15 वाजलेले आहेत का 10:30 वाजलेले आहेत माहीत नाही. जस्ट जेवलो होतो, व्लॉग पण एंड केला होता. तेवढ्यात मीत भाई घरी घ्यायला आला. बोलतो आपल्याला आज मॅचला जायचं आहे आणि आज मॅच जिंकायची आहे काय पण करून. कारण की आमची प्लेयर एवढे भारी आहेत ना आजचे. बोलायला गेले ना, विक्की दादा, विपुल दादा, मिस्टर हार्दिक अण्णा, त्याच्यानंतर मीत राऊत, गतीश राऊत, अनुज राऊत, असे प्लेयर्स आहेत. आणि आता आम्ही चालल्यात पालघरला. बाय द वे चालत चालल्यात. हा आला होता घरी घ्यायला. आता गाडी दिली गतीशला, गतीश गेला पुढे. आता आम्ही चालल्यात 4 व्हीलरमध्ये. तो बघा प्रॅग येतोय, पण अजून मागे आलाय. दिसणार नाही, अंधार आहे खूप. तर चला पुढे अपडेट देतो. असं कालाच आहे तो. शुभम पाटील, तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही पहिल्यांदा आलो होता टर्फला क्रिकेट खेळायला. चांगलं वाटलं. आम्ही कधी बाहेर खेळत नाही टर्फमध्ये, पण पहिल्यांदा आले. आमच्या गावातल्या मुलांनी मॅच भरवल्या. तो मित्र आहे त्यांचा एक, त्यांनी भरवल्यात म्हणून चांगलं वाटलं इकडे खेळून. आता आपण साहिलची प्रतिक्रिया घेऊ. बाबू, तुम्हाला कसं वाटलं आमच्या विरुद्ध खेळून? मी 4-5 वेळा ट्रॉफीमध्ये खेळलेला आहे, परंतु मला इथे चान्स नाही भेटला. वाईट वाटलं. बॉलिंगसाठी आलेला, पण पॅकरने ओव्हर घेतली म्हणून त्याची कॅन्सल करून टाकली. बेटर लक नेक्स्ट टाइम. उद्या परत येणार. उद्या परत आहे. आज पण इथे आपल्याला भेटलेले आहेत उत्कर्ष पाटील सर. काय बोलतात? मुरळीचा नाद नाही आणि त्यामध्ये हार्दिक भाऊ सध्या फॉर्मला आहेत. त्यांची बॅटिंग, बॉलिंग या सगळ्या गोष्टी आता सध्या चर्चेत. बॅटिंग कधी बघितली? बॅटिंग तुमची बघितली आम्ही मुरळी चषकाला त्या फायनलच्या मॅचमध्ये. चांगलं क्रिकेट. पुढे तुम्ही फायनलच्या मॅचमध्ये तुम्हाला स्कोप आहे पुढे. तन्मयचं थोडंसं तुम्हाला घ्यावं लागेल. काय मत 2:10 झालेले आहेत. आम्ही सेमीफायनलची मॅच हरलोय. आणि मी तुला कसं वाटते सेमीफायनलला? म्हणजे असं टाइमपास खेळायला आलेले ना, सेमीफायनल पर्यंत पोहोचले. खूप बेकार वाटते कारण की सेमीफायनलला हरलेलं दुःख सर्वांना माहिती असते. गतीश, तुला कसं वाटलं? सर जिकायला पाहिजे होते आम्हाला. सध्या फॉर्मला होते, आम्ही जिंकले पाहिजे. विपुल, मला तर काय नाही, आम्ही तर प्रॅक्टिसमध्ये नाही, पण हे लोक प्रॅक्टिसमध्ये होते. त्यांनी तरी जिंकायला पाहिजे होते. आम्ही तर फक्त किपर होते. प्रतीक शेळके, हाऊ आर यू फिलिंग? काय नाही हरलो, काय नाही चालेल. चांगलं पहिली टुर्नामेंट होती ना तुझी? हो, मी तर असं आलेलो आणि सांगितलं चांगला परफॉर्मन्स केला पण तू भाई. मी बघायला आलेलो, पण आता तुम्ही सांगितलं एक प्लेअर कमी आहे, मग खेळलो. रन थोडे कमी झाले म्हणून आता जिंकलो असतो. ओनर पालघर टेनिस क्रिकेट, खूपच दुःख होते. जिंकल्या सुद्धा खूप मजा आली असते. आता अजून आम्हाला अर्धा ते 1 तास थांबायला लागेल ट्रॉफी घेण्यासाठी. मग ट्रॉफी घेऊ आणि घरी जाऊ. मित्रांनो, फायनली 3रं बक्षीस आलेलं आहे. आणि गर्दी बघा, रात्रीचे 3 वाजून गेलेले आहेत. आणि कॉंग्रॅच्युलेशन टू अस. मित्रांनो, मॅच बघा, पालघरमध्ये जिंकलो आणि आता आल्यात आम्ही बोईसरला. आणि हा कोणाला विचारत नाही मिळत आणि स्वतःच खेळायला लागलाय. आणि किती वाजले रे? 3:30 वाजलेले आहेत. विपुल शेलगे,
प्रतीक शेलके बघा तोही उडून पडलेला आहे. इथे बघ रे मित्रा. नाही कॉन्सन्ट्रेटिंग ऑन चीज चिली टोस्ट. 4:10 झालेले आहेत. जस्ट घरी आलो आणि आमचं थर्ड प्राईज भेटलं, म्हणजे आम्ही 3रा नंबर आला टर्फला. बाकी त्यानंतर बोईसरला गेलो, सँडविच खाल्ले, खूप खाल्ले, म्हणजे 4 वाजता पोचलो होतो. चीज चिल्ली टोस्ट खाल्ला, नंतर वेजीजवालं टोस्ट खाल्लं, नंतर ब्रेड बटर खाल्लं, थंड पिलं. बाकी एक ट्रॉफी आली म्हणून खूप बरं वाटलं. होप करतो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसं तर व्हिडिओ एंड कधीच केली होती, पण अचानक भयानक आम्ही असं टाईमपास म्हणून गेलेलो खेळायला आणि रिझल्ट्स तुमच्यासमोर आहेत. बाय बाय.